विदर्भातील महत्त्वाकांक्षी जिगाव प्रकल्प होत आहे, त्यामध्ये हिंगणे गावान हे गाव आता त्यामध्ये आलेलं आहे आणि त्या गावाचं पुनर्वसन करण्यासाठी काही त्या गावातील काही घरांचा समावेश करण्यात आला। त्यामध्ये 427 पैकी 319 घरांचा समावेश करण्यात आला। बाकीचे 108 घरं हे अद्यापही बाकी आहे। ते समावेश करण्यासाठी त्यांना आता यासाठी उपोषण करावं लागून राहिलं आहे। ते ग्रामस्थ आपल्यासोबत बसलेले आहेत। तुम्ही 4 दिवसापासून उपोषण करतायत, काय मागणी आहे तुमची, कशासाठी बसले तुम्ही? 108 घरं जे आम्हाला गावाच्या बाहेर टाकलेलं आहे, आमची मागणी आहे तुम्ही गावठाणात घेऊन घ्या सरळ। पाटबंधारेवाल्याकडे मागणी केली, पाटबंधारेवाले म्हणतात ते काम आमचं नाही। भूमी अभिलेखवाल्याकडे मागणी केली, ते म्हणतात आमचं नाही। मग आहे कोणाचं हे काम? पाटबंधारेवाले तर याच्यात काही डोकं प्रकल्प बनवायला चालले आणि प्रश्न सॉल्व करत नाही। कलम आम्हाला 19ची कलम लावली, त्यांना 11ची कलम लावली। 11ची कलम लावली तर ग्रामपंचायतीला परिस्थिती केली नाही, डायरेक्ट 11ची कलम लावून 19ची लावली। जे 15ची कलम लावायची होती हरकता घ्या करता आम्हाला, त्या हरकता घ्यायचा आमचा अधिकार काढून घेतला त्यानं। मग आता तुम्ही 4 दिवसापासून उपोषणाला बसलेत, कोणता अधिकारी आता इथपर्यंत आला तिथं? इथं ओवाळे साहेब आले, यमाजी मॅडम आले, नुसते आमच्याकडे असे पायच बसले, आमच्याशी बोलले पण नाही सुद्धा। तर हे 108 घरांचा समावेश त्यामध्ये करण्याचा तुमचा जी मागणी आहे त्यासाठी उपोषण करतात, काय 108 घरं तुमचे का त्यामध्ये समाविष्ट केले नाही, काय कारण असेल? त्यांची पैसे डिमांड पूर्ण केली नाही, त्याच्यामुळे आम्हाला बाहेर टाकून दिलं आणि ज्यांनी पैसे दिले त्यांना गावामध्ये घेतलं आणि बाकीच्या गावाठांना बाहेर टाकून दिले। आणि ज्यांना पैसे दिले त्यांचं दुमजली केलं, ज्याचं काहीच नव्हतं त्याचं बांधकाम लिहिलं, सर्व काही केलं फक्त पैशामुळे। त्यांची डिमांड होती 20 लाखाची, ते डिमांड पूर्ण झाले नाही म्हणून। आणि विशेष म्हणजे आमचे ते जे गावाच्या बाहेर टाकले ते सर्व सरकारी वहिवाटदार म्हणून टाकून दिले, म्हणजे इकलाच्या जागेमध्ये। आणि प्रॉपर त्याचे आमच्याकडे ग्रामपंचायतचे 8, त्यानंतर खरेद्या, त्यानंतर सर्व काही, आणि ग्रामपंचायतला आम्ही टॅक्स भरतो आणि ते सर्व अतिक्रमधारक म्हणून टाकून दिले। 108 जण आहेत ते सर्व अतिक्रमधारक म्हणून टाकून दिले। त्यासाठी त्यांना कोण अधिकारी तुम्हाला पैसे मागतो आणि एवढी डिमांड करतोय तुमच्याकडे? ते अनंत गायकवाड, भूमी अभिलेख नांदुरा। त्यांनी पैसे मागणी केली, त्यांना पैसे मिळाले नाही म्हणून त्यांना आम्हाला गावाच्या बाहेर टाकून दिलं। वस्ती कोणती? ते दलित वस्ती आहे, म्हणजे दलित लोक सर्व अनुसूचित जातीचे लोक आहेत त्याच्यामध्ये, ते सर्व बाहेर टाकून दिले। आणि जे सर्व मेन होते सर्व अंदर आहे, बाहेरचे म्हणजे सर्व लयच हे करून टाकलं त्यांनी। तर हे आपल्यासोबत जे ग्रामस्थ आहेत हिंगणे गावाचे, त्यांची मागणी आहे की 108 घरांचा समावेश त्यामध्ये करण्यात यावा आणि आम्हालासुद्धा त्याचा लाभ देण्यात यावा। यासाठी गेल्या 4 दिवसापासून हे नांदुरा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहेत। अद्यापर्यंत कुठलाही अधिकारी यांच्याशी अद्यापर्यंत चर्चा करण्यासाठी आलेला नाही आणि त्यांची मागणी आहे की जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या उपोषणामधून उठणार नाहीत। कॅमेरामॅन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम TV, बुलढाणा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।